माझी लाडाची. मिहिरला बॉस टॉर्चर करतायत. मिहिरच्या घरचे लोक केस करायला तयार आहेत. आपण आपलं पेटिशन पण देऊया. असं काही नाहीये आणि तुम्ही कोणीच काहीच करणार नाही आहात. ना तुम्ही ना माझी फॅमिली. बॉस सध्या अडचणीत आहेत आणि आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांना सपोर्ट केला पाहिजे. तू कर सपोर्ट. Guys, get back to your work. मिहिरशी बोललं पाहिजे. फक्त मिहिर नाही, सगळ्यांशी ती हेच वागते. त्याला माहिती नाहीये. मला माहित आहे ना. पण बाबा माझं रोज बोलणं होतं ऑफिसमध्ये. मिहिरसाठी चांगलं नाहीये हे. मिहिरवर होणारा अन्याय चांगला आहे का मग? त्याची बाजू ऐकली पाहिजे, त्याच्या बॉसची सुद्धा. ती आता कोर्टात. आर्किटेक्ट. येस बॉस. काय चाललंय तुमचं? तुमचं काय? काम करा. उगाच आपलं नाक खूप असतात. काय चालू आहे तुमचं? ती बॉस सारखं सारखं तुला आत का बोलवते? बॉस आहे म्हणून विकत नाही घेतलं तिने तुला? अगं पण एक्सक्यूज मी. वेळ नाहीये आपल्याकडे. माहितीये पण निर्णय चुकीचा आहे. ते का ठरवेल? आपण ठरवतोय. ठीक आहे. तुझ्याकडे कुठला दुसरा पर्याय आहे का? सांग मला तसं. मी बोलत होते स्टाफशी तर मिहिरनेच येऊन खोडा घातला. म्हणाला माझ्या फॅमिलीतलं किंवा ऑफिसमधलं कोणीही काही करणार नाही. आता मी काय बोलणार? मिहिर सगळ्यांना आवडतो इकडे. तो हो बोलल्याशिवाय ना इकडे कोणीच काही करणार नाही. तुम्ही बोला ना त्याच्याशी प्लीज. कारण बॉस ना त्याचाच जास्त छळ करते आहो. प्रेमागिमात पडलीये की काय कोण जाणे. प्रेमात कोणी का छळेल? बॉसचं ऐकूय. म्हणजे तिला ना मिहिरला जखडून ठेवायचंय चेटकिणी सारखं. वेटोळे घालून बसलीये नागिन. सोडतच नाही आहो त्याला. आत्ताही तो तिच्या केबिन मध्येच आहे. बरं ठीक आहे नंतर बोलू आपण. हा ओके. बाबा. हो बाबा बाबा प्लीज आपल्या मिहिरला वाचवा प्लीज. माझा बेस्ट फ्रेंड आहे होतो. हिला ना आमची मैत्री बघवत नाही. ती बोलू देत नाही त्याला माझ्याशी. ते गटल्या असं कोणाचं ऐकत असेल असं वाटत नाही मला. तसं असतं तर तो आऊचा विरोध पत्करून तिकडे मुंबईला गेलाच नसता. त्याच्याकडे स्वतःचा मेंदू आहे, चांगल्या प्रतीचा आहे आणि तो त्याचा वापर करतो. तुमची मैत्री असो तो बॉसच्या सांगण्यावरून तोडणार नाही, खात्री वाटते मला. आणि आपण नंतर बोलू हा यावर. ओके. कट केला.
चल बोल आता, तुझी वेळ संपली आहे. माझ्या काही अटी आहेत. हो की नाही? अटी आहेत. बस. मी अजून हो म्हणालो नाहीये. अटी नाही म्हणण्यासाठी कोणी घालतच नाही. हा? बस. इनोसेंट आहेस, प्युअर सोल. नाही, असं नाहीये. काय घेणार? कॉफी? नाही, नको. मग कोल्ड ड्रिंक्स? काहीच नको. काय हवंय तुला? माझी कंपनी. ती मिळणार आज. हे आहे आपल्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट आणि हे तुझ्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट. तू ह्या फाईलवर सही करायचीस, मी ह्या फाईलवर सही करणार. नीट वाचून घे. डन? हे घे. हे बघ, रडून काही होणार आहे का? तू कशाला रडतीयस? मिहिरशी वाईट वागतायत बॉस. आपण काहीतरी केलं पाहिजे यार. मला त्याचे हाल बघवत नाहीयेत. अगं पण तोच मागे फिरला. पण मी मागे फिरणार नाही. माझी नोकरी गेली तरी चालेल, पण मी फाईट करणार. अगं झालं वाचून? नाही बस. अजून नाही? शब्द न शब्द वाचतोय. कॉन्ट्रॅक्ट आहे ना, आणि माझा पहिल्यांदाच आहे. गुड. क्लॅरिटी हवी आहे मला. नाही, चांगलं. आफ्टर ऑल आयुष्याचा प्रश्न आहे माझ्या. कळलं मला. पण तरीही किती वेळ? थोडा वेळ लागेल अजून. अजून किती वेळ तरीही? माहित नाही मला. माहित नाही म्हणजे? बॉस, असं घाई घाई नाही होणार सगळं. आय एम सॉरी, व्हेरी सॉरी. यू टेक युअर टाइम. नीट वाचून घे. आज सही होईल ना? पण वाच. मी तक्रार द्यायला तयार आहे. आणि बाकीचे? कोणी नाही. तू तर म्हणाली होती सगळ्यांना तिचा राग येतो. पण पुढे कोणी येत नाहीये ना. मिहिरचंच बघा. तुम्ही मला सांगा काय करायचंय ते. मी तयार आहे. मी कळवते तुला. ओके. झालं का वाचून? मी फक्त झालं. ओके. नाही, नाही म्हणजे? ऍक्च्युली बॉस, मी ना ओव्हरऑलच या तडजोडीला तयार नाही. ते कळलं मला. हे कॉन्ट्रॅक्ट क्लिअर आहे का? ओके. बाकी अजून एक मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे जे तुला साईन करायचंय, आणि डिवोर्स पेपर्सवर सुद्धा सही करायची. पण त्याआधी तुला या MOU वर साईन करावी लागेल. लेडीज फर्स्ट. नाही. आधी तुम्ही माझ्या कॉन्ट्रॅक्टवर सही करा. नाही.
आधी तू. तुम्ही फिरलात तर जराही विश्वास नाहीये का माझ्यावर? तुम्ही ठेवलात. म्हणजे हे काय लिहिलंय? हात लावायचा नाही. आणि मी असं वाटतं का हो तुम्हाला? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर मी का ठेवू तुमच्यावर? फेअर डील. पण मग आता काय? एकत्र सही करू. थँक्यू. बॉस. मी 1 2 3 म्हणते. ओके. 1 2 पुन्हा एकदा घे. 1 2 3. काय झालं? कुठे काय? अपसेट दिसताय. नाही, मला दिसतंय ते. मला माहिती आहे तुला अन्याय सहन होत नाही. चूक आहे का ते? तसं नाही, आपल्याला दोन्ही बाजू माहिती नाहीये. पण जे दिसलं ते दिसतं तसं नसतं ग. मला ते आवडलेलं नाहीये. तो मुद्दा वेगळा. मग काहीच करायचं नाही, हातावर हात धरून गप्प बसायचं. तसं म्हणत नाहीये मी. मग तुम्हाला काय म्हणायचे ते तरी कळू दे मला. ज्या मुलीने केस करण्याची हिंमत दाखवली त्या मुलीच्या बाजूने उभं राहून गटल्या परत येईल अशी वेडी आशा जर तुझ्या मनात असेल ना तर मला वाटतं ती काढून टाक. तू म्हणतेस त्या व्हिडिओमध्ये जर अन्याय असेल आणि तो सहन करूनही गटल्या जर त्या कंपनीत टिकून असेल तर किती डेस्परेटली त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करायचंय हे लक्षात येतंय का तुझ्या? हे असं त्याच्या ऑफिस मधल्या कोणाला तरी केस करण्यासाठी मदत करून गटल्या आणि त्याच्या बॉसच्या संबंधांवर परिणाम होईलच, पण आपल्या आणि गटल्याच्या स्वप्नावर त्याचा जास्त परिणाम होईल याचा विचार तू केलायस का? एवढंच विचारायचं आहे मला. बाकी मी तुझा नवरा आहे म्हटल्यावर मी तुझी साथ देणारच, ते आलंच. आणि आणखीन एक, त्या मुलीची जेन्युनिटी तू तपासून बघितलीस ना? बॉस कोणतरी आलंय. हो झालं. बॉस सवय नाहीये ना मला. कशाची? सह्या करायची. अहो एक किती, पण झालं आता ऑलमोस्ट लास्ट पेज आहे. हा माझी अग्रीमेंट. थँक्यू बॉस. आलोच. अरे सह्या नीट चेक तरी कर. तेवढा विश्वास आहे तुमच्यावर.
बिझनेस आहे, इतकाही विश्वास नको ठेव. जुनी सवय आहे. विश्वास ठेवतो मी. येस. सगळे थांबलेत कशासाठी? मिहीरसाठी. काम आहे. थांबू दे. इथे सुद्धा कामाच चाललंय. आणखी काही? नो बॉस. जा तू. आता आपल्याला डेट करावं लागेल हो, वाचलं मी अग्रीमेंट. आणि तुला माझी साथही द्यावी लागेल. मी बांध दिले या कॉन्ट्रॅक्टला. थँक्यू. यू वेलकम. नाही, खरंच तुझ्या या उपकारांची परतफेड मी कशी करू मला माहिती नाही. लवकरात लवकर यातून बाहेर पडू बस. ट्रस्ट मी, तुझ्यापेक्षा जास्त काही मला आहे. लग्न लवकरच. निघू मी बस. लावतो. आत्या, झालं. झाला तयार? आत्ताच MOU वर त्याची सही घेतलीये. आता तो मागे फिरू शकणार नाही. देव पावला. बाकी घरी कसं आहे सगळं? आता जरा शांत आहे. मी ना आधी चहा घेते. कमलाला आणायला सांगितलंय. डोकं चढलं होतं बाई माझं. आय अंडरस्टँड. आत्या, तू काळजी नको कर. आता मी कंपनीला माझ्या हातून जाऊ देणार नाही. मी काय म्हणते, आपण दुसरीकडे जाऊया का राहायला? आपण कशाला जायचं? ते माझं घर आहे, माझ्या आई बाबांचं घर आहे. आणि माझ्या घरात त्या गुन्हेगाराला जागा नाहीये. बाय. केस राजूवर हो, कोण करणार आहे बरं? ऑफिस मध्ये चाललं होतं काहीतरी, पण ते डिटेल मध्ये अजून कळलं नाही. ओ विष्णू शेठ, लागा आता कामाला. अख्खं सिगरेटचं पाकिट तुमची वाट बघतंय. हा चालेल. अख्खाच्या अख्खा 7-12 मला पाहिजे तुमच्या मॅडमचं. काय? आत्ता आणतो आणतो आणतो. हा. थँक्यू. रमा मॅडम साठी. काय करू का मी तुझं? म्हणजे रोज रात्री झोपताना ना बदाम भिजत घालत जा आणि सकाळी उठल्यावर ते खा. बुद्धी तल्लख होते त्याने. त्याचं काय? एकच गोष्ट सारखी सारखी सांगणार नाही मी. कोणती? तुझी मॅडम मी. वंश या घरावरचं ओझ आहेत. माहेरवाशीण आहेत त्या. त्यांची पाठवणी आम्ही लवकरच करणार आहोत. तेव्हा आता मी तुझी मॅडम. मी सांगेन तसंच करायचं. नाही, राजेश्वरी मॅडम माझ्या बॉस. कम्मू, नोकर आहेस ना? नोकरासारखी राहा. जास्त उडालीस ना तर बघू बघू. बॉस ओके.
अगं भाजलाय तुला. जा जा पाण्याखाली हात दे. ऑइलमेंट लाव काहीतरी घ्यायचे. ये. ओके बॉस. हे सगळं मी बघते. तू जा. काय चालवलंय? काय आहे सगळं? ती मध्ये आली, धक्का लागला, चहा सांडला. सगळं कायदेशीर. अहो, तुमच्या बहिणीच्या नवऱ्याला आणि मुलाला फोन करा. म्हणावं या इकडे आणि वंचना घेऊन जा. नाहीतर तुम्ही सुद्धा इथेच राहिलं या.